विद्यार्थी मित्रांनो, आणि फायनली उद्या तुमची एक्झाम आहे. काही स्टुडंट्स एक्साइटेड असतील, काही नर्वस असतील. बिलकुल टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्समध्ये जाऊन आपल्याला पेपर द्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला असेलच, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनीही टेन्शन घेऊ नका. सो काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे आपण बघूयात, कारण की उद्या तुमची एक्झाम आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच रेडी करून ठेवाव्या लागतील. होप्स सगळ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले असतीलच. ज्यांनी केलेले नाही आहेत त्यांनी आणखीही वेळ आहे, त्यांनी डाउनलोड करून ठेवा, कारण की वेळेवरती धावपळ करू नका, वेळ जास्त जाईल. काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्हाला ॲडमिट कार्ड सोबत ठेवायचं आहे, त्याचसोबत तुम्हाला एखादं आयडेंटिटी प्रूफ पण सोबत ठेवायचं आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक आय डी प्रूफ ठेवू शकतात. त्याचे आयदर झेरॉक्स फॉर्मॅटमध्ये ठेवा किंवा ओरिजिनल घेऊन जा. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही. सेकंड इन्स्ट्रक्शन काय, इफ युअर ॲडमिट कार्ड्स डू नॉट डिस्प्ले द इमेज ऑफ युअर फोटोग्राफ. जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचा फोटोग्राफची इमेज आलेली नाही, ह्या केसमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचा आहे, जो रिसेंट असेल तुमचा. ठीक. आणि काहींचं असंही झालेलं आहे की साईनच्या जागेवर फोटो आला आहे, फोटोच्या जागेवर साईन आली, असे थोडेसे प्रॉब्लेम्स झालेले आहेत. तर ह्या केसमध्ये बेटर अँड सेफेस्ट थिंग इज दॅट यू हॅव टू कॅरी आउट तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचा आहे. त्यानंतर द कॅन्डिडेट्स मस्ट साइन द अटेंडन्स शीट ऑफ द 2 सेशन्स. 2 सेशन्स आहे आपल्याला माहिती आहे, पार्ट 1चा एक सेशन, पार्ट 2चा एक सेशन. सो पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही सेशन्समध्ये अटेंडन्स शीटवरती साईन करा, अदरवाईज तुमची OMR शीट जी आहे ती चेक केल्या जाणार नाही. Candidate should report the exam center 2 hours before commencement of the exam to take preventive measures of the COVID-19. 2 तास अगोदर तुम्हाला तिथे जायचं आहे. यूज ओनली द ब्लू ब्लॅक बॉल पेन. तुम्हाला माहिती असेलच, तिथे जाताना तुम्हाला आयदर ब्लू पेन यूज करा किंवा ब्लॅक पेन. एक तुमचा बेनिफिट आहे की ऑफलाईन एक्झाम आहे. ऑफलाईन असल्यामुळे काय तर तुमचा पेपर तुम्ही सगळा व्यवस्थित बघून घेऊ शकतात ऑफलाईन असल्यामुळे. सो जो पेन कॅरी आउट करणार आहात तर तो आयदर ब्लॅक किंवा ब्लू, आणि स्पेशली OMR शीटसाठीचे काही एक्झामचे पेन्स आहेत तेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो तुम्हाला कोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली माहिती पाहिजे, ज्या आन्सर शीटवरती किंवा OMR शीटवरती तुम्ही टाकणार आहात. 2 OMR शीट तुम्हाला मिळणार आहेत, सेपरेट फॉर द ईच पेपर. टेस्ट बुकलेट कोड इज pre-printed and pre-shaded on the both OMR sheet. The candidates must ensure that test booklet code printed and shaded on the OMR sheet similar to the printed on the test booklet. So ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ह्या ज्या OMR शीट आहे, जसा पेपर होतोय कंप्लीट तशा लगेच तुम्हाला सबमिट करायच्या. 2 डिफरंट OMR शीट आहे, त्या लगेच तुम्हाला सबमिट करायच्या आहेत. जर तुम्ही सबमिट केल्या नाहीत एंड ऑफ द सेशन तर तुमचा पेपर चेक होणार नाही. ऑब्वियसली सगळ्यांना माहिती ह्या गोष्टी, पण तुम्ही विसरू शकतात किंवा काही गडबडीमध्ये दुसऱ्या काही गोष्टींमध्ये विसरला तर तसं करू नका. ॲट द एंड ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला दोन्ही OMR शीट काय करायच्या, सबमिट करायच्या आहेत. पेपर 1 अँड पेपर 2 carbonless copy of the both OMR sheets on the conclusion of the set exam. There will be no break between the 2 sessions. हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण की तुम्ही असा विचार करू नका की एक सेशन होईल मग ब्रेक मिळेल आणि मग दुसरं सेशन होईल. नो, तुमचे दोन्ही सेशन सायमल्टेनियसली होणार आहे, कुठल्याही प्रकारचा ब्रेक राहणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झाले इन्स्ट्रक्शन्स. हे तुम्हाला आज रेडी करून ठेवायचं आहे. एक हॉल तिकीट साईडला काढून ठेवा, तुमचे पेन वगैरे पेन्सिल काय लागत असेल साईडला काढून ठेवा. त्यानंतर तुमचा जो फोटोग्राफ असेल पासपोर्ट साईजचा तो बाजूला काढून ठेवा, आयडेंटिटी प्रूफ बाजूला काढून ठेवा, आणि जेवढे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत जसं तुमचं कॅल्क्युलेटर असेल, तुमची वॉच असेल, डिजिटल जेवढं काही असेल ते बाजूला काढून ठेवा. वॉचची गरज असेल तर डिजिटल वॉच नेऊ नका, जी साधी क्लासिक वॉच आहे ती घेऊन जा. आणि या व्यतिरिक्त आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 सॉल्व करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काही पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तो पेपर येतो, जसं की त्याच्यामध्ये पॅरेग्राफ्स विचारतात, मॅथमॅटिकलचा एक टेबल देतात त्याच्यावरतून पर्सेंटेज वगैरे काढायचे असतात, किंवा मग स्टॅटिस्टिक एक देतात आणि त्यावरून मॅथमॅटिकल काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. मग अशा वेळेस टाईम खूप कमी असतो आणि क्वेश्चन्स खूप जास्त असतात. तुम्ही पॅरेग्राफ वाचायला गेले तर खूप जास्त वेळ तुमचा पॅरेग्राफ वाचण्यात जाईल, आणि त्या पॅरेग्राफ वाचल्याच्यानंतर पुन्हा त्याचे आन्सर्स सोडवण्यात त्याचा तुमचा जास्त वेळ जाईल.
मग प्रत्येकाची ऑब्वियसली काहीतरी एक स्वतःचे ठोकताळे असतात. तर इथे मी सांगेल की पेपर 1 जेव्हा तुम्ही सॉल्व करत असतात तर पेपर 1ला हे जे टफ क्वेश्चन्स आहेत ते शेवटी ठेवा. म्हणजे काय करायचं, पेपर जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला जे इझी वाटत आहेत ते क्वेश्चन सॉल्व करा. डायरेक्टली तुम्ही सॉल्व करायला लागा. जे इझी आहेत, लगेच होऊ शकतात असे क्वेश्चन सॉल्व करा. मग ॲट द एंड आता होतं काय ह्यामध्ये की तुम्हाला जे सोपे सोपे वाटतात तुम्ही ते सॉल्व करून देतात. त्यानंतर मग तुम्हाला पॅरेग्राफचे सोपे वाटू शकतात, मग पॅरेग्राफ सॉल्व करा. त्यानंतर मग मॅथमॅटिकल रिझनिंगचे असतील ते सॉल्व करा. पण सुरुवातीलाच एखाद्या क्वेश्चनवरती स्टक होऊ नका, कारण की तिथे खूप जास्त वेळ जातो तुम्हाला. आणि त्यानंतर मग आता जे क्वेश्चन्स थोडेसे अवघड आहे पण ते पॅरेग्राफचे नाही आहेत पण असे जनरल आहेत, थोडेसे टफ आहेत, मग ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकतात, पेपर 1 आणि पेपर 2साठी दोन्हीसाठी सांगते की ह्या केसमध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड यूज करा. इलिमिनेशन मेथडमध्ये काय करायचं की ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स असतात बरोबर. ह्या 4 ऑप्शन्समध्ये 2 ऑप्शन्स तुम्हाला काय वाटतात की हे एकदमच चुकीचे आहेत. मग 2 ऑप्शन तर एकदमच चुकीचे आहेत, तर उरलेले 2 पैकी तुम्ही कुठलाही एक सॉल्व करू शकतात मोस्ट प्रोबॅबल. पण सुरुवातीला सोपे सोपे क्वेश्चन सॉल्व करा, जेणेकरून काय होतं की माइंडला पण रिवाइंड होते, माइंडमध्ये हळूहळू प्रोसेस सुरू होती, आठवण्याची प्रोसेस आपली स्टार्ट होती. मे बी तो टफ वाटणारा क्वेश्चन्स अचानक तुम्हाला आठवेल आणि तुम्ही त्याचा आन्सर करू शकतात. दोन्ही केसमध्ये सांगते, पेपर 1 आणि पेपर 2मध्ये. सो जेवढे सोपे वाटत आहेत ते अगोदर सॉल्व करा. त्यानंतर जे लॉंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करा. आणि जे नंतर मग टफ वाटत आहेत मग त्या टफ वाटणाऱ्या क्वेश्चनसाठी पण शेवटचे 10-15 मिनटं ठेवा आणि मग त्यांना थोडासा विचार करून थोडंसं डोकं लावून मग ते सॉल्व करा. सो अशा प्रकारे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. पेपर 1ला टाईम मॅनेज होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता की जिथे जास्त वेळ चालला आहे तिथला वेळ थोडा वाचवू शकतात आणि जे सोपे सोपे वाटते तेवढे तुम्ही कवर करू शकतात. सिमिलरली पेपर 2साठी पण तुम्हाला इलिमिनेशन मेथड यूज करायचे आहे. जेवढे 2 किंवा 3 इनकरेक्ट ऑप्शन वाटतात ते तुम्ही बाजूला काढा, उरलेले 2-3 मधून ऑप्शन टाकू शकतात. आणि ऑब्वियसली इथे निगेटिव्ह मार्किंगने हा तर सगळ्यात चांगला बेनिफिट आहे तुमचा, कारण की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे काय आहे की तुम्ही सगळेच क्वेश्चन सॉल्व करू शकतात. आता ह्याच्यात प्रोबॅबिलिटी अंदाज तर तुमचा लागू शकतो ना 1-2 क्वेश्चनला. सो हा एक बेनिफिट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेपरमध्ये गेल्याच्या नंतर एकदम शांत राहा, एकदम काम कूल राहा, एकदम घाई गडबड गोंधळ असं काही करू नका. एक 5 मिनटं अगोदर पोहोचा, म्हणजे बसून घ्या तिथे, शांत बसा. आणि त्यानंतर पेपर आला की काही गडबड करू नका, सगळा पेपर एकदा चाळून घ्या. 1-2 मिनटाचं काम आहे. सगळा पेपर त्यापैकी कोणते येतात मग पेन्सिलने टिक मार्क करा त्याच्यावरती, जे येतात ते सॉल्व करून घ्या. सॉल्व केले की लगेच चेक करून OMR शीटवरती राऊंड करून ठेवा. ठीक, कारण की मग शेवटी पुन्हा तुम्ही सगळे क्वेश्चन राऊंड करायचे ठेवतात, मग पुन्हा गडबड होईल, मग पुन्हा खालीवर सिरीज होईल. त्यापेक्षा हा क्वेश्चन सोपा वाटला आहे, हा येतोय आपल्याला, परफेक्ट येतोय, मग हा क्वेश्चन नंबर किती आहे, 37 आहे, मग 37ला लगेच तुम्ही राऊंड करून घ्या OMR शीटवरती. सो तुम्ही कमीत कमी मिस्टेक करू शकतात, म्हणजे अवॉइड करू शकतात मिस्टेक ह्या पर्टिक्युलर थिंग. ते ऑब्वियसली तुमच्या स्वतःच्या काही स्ट्रॅटेजीज असतील तर त्या स्ट्रॅटेजीज तुम्ही यूज करू शकतात, पण ज्या मला वाटते त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. अँड ऑल दी बेस्ट टू यू. टेन्शन घेऊ नका. ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे त्यांनी फक्त जा, बसा, तुम्हाला कितपत येतं आहे ते बघा. पेपर संपल्याच्यानंतर आपण ॲनालिसिस करूयात, कुठे आपण मागे पडतो आहे, कुठल्या टॉपिकमध्ये मागे पडतो आहे, आपण पुन्हा एकदा ॲनालाइज करूयात. नो टेन्शन. सो ऑल दी बेस्ट टू all of you. Thank you so much.